नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अधिक मास महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा कशी करावी घरच्या घरी. कारण अधिक मास महिना हा 17 मेला चालू होत आहे आणि अधिक मास महिना हा आपला भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे सत्यनारायण पूजन करणे अत्यंत फलदायी आणि शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही ह्या महिन्यामध्ये नक्की सत्यनारायण पूजन करा. मग हे सत्यनारायण पूजन कसे करायचे असते, संकल्प कसा करायचा, किती करायचे, याचे काही नियम आहेत का, तर या संदर्भात मी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि आपले व्हिडिओ जर असे नवीन तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण बघणार आहोत की सत्यनारायण नेमका कसा करावा. जर तुम्हाला 1 महिन्यासाठी सत्यनारायण करायचे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, पहिल्याच दिवशी तसा संकल्प करायचा. पहिल्या दिवशी आपण काय करायचं, ज्या दिवशी आपला अधिक मास महिना चालू होतो ना, त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ना तिथे आपण चौरंग ठेवायचा आहे, त्याच्यावर पांढरं वस्त्र ठेवायचं आहे आणि आंब्याची डहाळे जर तुम्हाला मिळाली तर आपण काय करायचं आहे, 5 आंब्याचे डहाळे आपल्या चौरंगाला बांधून घ्यायचे आहेत आणि आपला सत्यनारायण देवतेचा फोटो चौरंगावर ठेवायचा आहे. छान अशी मस्त रांगोळी काढून घ्यायची आहे. चौरंगावर मध्यभागी काय करायचं आहे, थोडेसे गहू टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपला तांब्याचा जो तांब्या असतो ना तो कलश समजा भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ठेवायचा आहे. त्याच्यावर आपल्याला 5 पाने आंब्याची, समजा आंब्याची पाने ठेवू शकता तुम्ही, नाहीतर खाऊची पाने 5 पाने ठेवायची आहेत. आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्या बाळकृष्णाची मूर्ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि कलशामध्ये तुम्हाला सुपारी, नाणं आणि अक्षता, फुल असं मध्ये टाकायचं आहे कलशाच्या मध्ये. तर ही समजा आपली सोपी पद्धत आहे पूजा मांडण्याची. आणि समोर काय करायचं आहे, आपण जोडपानावर 3 सुपाऱ्या मांडायच्या आहेत. समजा एका जोडपान घ्यायचं आहे, त्याच्यावर एक सुपारी मांडायची, पुन्हा एक जोडपान घ्यायचं आहे, त्याच्यावर एक सुपारी मांडायची आणि पुन्हा एक जोडपान घेऊन त्याच्यावर एक सुपारी मांडायची. अशा आपल्याला 3 सुपाऱ्या चौरंगावर मांडायच्या आहेत. ही एकदम सोपी पद्धत झाली पूजा मांडण्यासाठी. आणि प्रसादासाठी तुम्हाला नैवेद्यासाठी शिरा करायचा आहे. तर समजा तुम्हाला आता सत्यनारायण करायचे, मग आता सत्यनारायण किती करायचे, काय करायचे, तसं तुम्ही स्वतः ठरवू शकता. तुम्हाला म्हणजे जेवढे जमेल तसं तुम्ही करू शकता. तुम्ही महिन्याचा संकल्प करू शकता, तुम्ही 5 दिवसाचा करू शकता, 7, 11, तुम्हाला जसं जमेल तसं करा. ताई आम्हाला गावाला जायचं आहे, आम्हाला असं तुम्ही पहिल्याच दिवशी संकल्प करताना बोला की समजा तुम्हाला किती करायचे आहेत. तसं काही नाही की समजा तुम्हाला जर महिनाभर जमणार नाही तर मग तुम्ही करू शकत नाही, तसं काही नाहीये. भगवंताला आपण प्रेमाने आणि भक्तीने केलेली सेवाच आवडत असते. असं काही नसतं की समजा तुम्ही कटाक्षाने महिनाभरच करा, तसं नाहीये. आपल्याला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करू शकता. कारण या महिन्यामध्ये तुम्ही किती पुण्याचा संचय जर वाढवायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये तुम्ही कोणती सेवा करा, त्या सेवेचं फळ तुम्हाला अधिक असे मिळत असतं. तुम्ही नक्की ही सत्यनारायण पूजा सेवा करून बघा. तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण जर तुमची काही घरात जर आर्थिक अडचणी असत्या, समजा कर्जबाजारीपणा असेल, तर तुम्हाला नक्की या सेवेतून काहीतरी अनुभव मिळेल. मग आता सगळ्यांकडे पोथी नसती, तर मग आपण काय करायचं आहे, दिंडोरी प्रणित आपले जे केंद्र असतं ना, तिथं आपल्याला सत्यनारायण पूजा विधी संपूर्ण माहिती, कथा, आरती त्याच्यामध्ये पूर्ण असते. ती पोथी आपल्याला मिळते. ही बघा, ही अशी सत्यनारायण पूजा विधी पोथी आपल्याला केंद्रामध्ये मिळून जाईल. तुम्ही आधी आणून ठेवा आणि नंतर सत्यनारायण पूजेला सुरुवात करा. कारण जर तुम्हाला सत्यनारायण पूजा जर घरच्या घरी जर करायची असेल तर तुमच्याकडे पोथी असणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही अगोदर पोथी आणून ठेवा आणि नंतर पूजेला सुरुवात करा. तर आता तुम्हाला महिनाभर सेवा करायची, तर मग महिनाभर रोज पूजा मांडावी का, रोज वेगळी पूजा मांडावी का, तर तशी काही गरज नाही. तुम्ही जी पूजा मांडलेली आहे ना तीच पूजा तुम्ही ठेवा आणि त्याच्यावर जर काही धूळ बसली असेल किंवा पानं सुकली, फुलं सुकली असतील तर ती तुम्ही काढून घेऊन स्वच्छता करू शकता. तुम्ही 2-3 दिवसांनी स्वच्छता केली तरी चालते. असं काही नाही की रोज वेगळी पूजा मांडायची. एकदम सोप्या पद्धतीने अशी सेवा आहे, ती तुम्ही नक्की करा. आजच्यासाठी एवढंच. सर्वांना श्री स्वामी समर्थ.